हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत मुगापासून चिल्ला. तर हे मूग मी रात्री भिजवले होते आणि ह्या भिजवलेल्या मुगामध्ये मी काहीतरी एक्स्ट्रा ॲड केलं आहे. तुम्हाला इथे दिसतं आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा की ते काय आहे. ठीक आहे, ओके. आता मी त्याच्यामध्ये काहीतरी इन्ग्रेडियंट टाकणार आहे. त्याच्यात आपण सगळ्यात पहिले लसूण पाकळ्या घ्यायच्या आहे. त्या तुम्ही हार्डली 4 ते 5 घेऊ शकतात. त्या लसूण पाकळ्या त्याच्यात टाकायच्या. नंतर हिरवी मिरची तुमच्याकडे असेल तर हिरवी मिरची टेस्टसाठी टाकायची आहे आणि अद्रक पण टाकायचं आहे. माझ्याकडे अद्रक नव्हतं त्यामुळे मी अद्रक टाकलं नाही, तर तुम्ही ते अद्रकही तिथे टाकायचं. नंतर तुम्ही त्याच्यात थोडी हळदी पावडर, जिरा आणि सॉल्ट हे सगळं एकत्र करून तुम्ही मिक्सर ग्राइंडरला लावून त्याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्हाला जर हे ग्राइंडर ऑर्डर करायचं असेल तर मला DM करा, मी त्याची लिंक तुम्हाला नक्की शेअर करेल. आणि नंतर ते ग्राइंड केल्यानंतर तुम्ही बाउलमध्ये ते काढून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात पॉवरफुल इन्ग्रेडियंट ह्या डिशचा आहे तो म्हणजे हिंग तुम्ही त्यात टाका. त्याच्यामुळे तुमचा चिल्ला पचायला हलका होणार आहे. त्यामुळे गॅसेसचे जे प्रॉब्लेम आहे ते नाही होणार आणि हेल्दी होईल आणि चवीला रुचकर असा बनणार आहे. त्यामुळे तुम्ही तिथे हिंग टाकायचं आहे. आता मी गॅस ऑन केला आणि त्याच्यावर माझा जो फ्राय पॅन होता तो ठेवला आहे. आणि मला एक टिप द्यायची आहे की तुम्ही जेव्हा पण कुठलाही डोसा बनवणार असाल त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे की तव्यावर म्हणजे जो तुमचा फ्राय पॅन असेल तो थोडा गरम झाला की त्याच्यावर तुम्ही पाणी शिंपडायचं आहे आणि तुमच्याकडे टिश्यू पेपर असेलच ना, त्या टिश्यू पेपरने त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आणि परत त्याच प्रोसेसमध्ये तुम्हाला ऑइल टाकायचं आणि अगेन टिश्यू पेपरने त्याच्यावरती पुसून घ्यायचं आहे. ते पुसून झाल्यानंतर तुम्हाला इथे मी हे चिल्ले बनवून दाखवले आहे. हे माझ्या बेबीच्या टिफिनसाठी मी हे बनवते आहे आणि मला हे चिल्ले बनवताना त्रास असा काही झाला नाही. एकदम सिंपल चिल्ले बघून घ्या तुम्ही तर इझिली बनवू शकता. तुम्ही तर माझ्यापेक्षा एक्स्ट्रा टॅलेंटेड असाल त्यामुळे तुमचं तर बनवूनच शकाल. बनवता येईल तुम्हाला असे, तर तुमचे मुलंही खुश होईल आणि त्यांना हेल्दी खायला मिळेल. त्यामुळे याच्यासारखं थोडं ट्राय करून बघा काहीतरी. आणि मला कसं करायचं होतं माहिती का, याच्यामध्ये मला मुलाचा ब्रेकफास्ट, टिफिन आणि मिस्टरांचा ब्रेकफास्ट असं मला मॅनेज करायचं होतं. त्यामुळे मी या ठिकाणी ॲट अ टाईम 2 गोष्टी करते. फर्स्ट प्रायोरिटी इज अ ब्रेकफास्ट अँड सेकंड प्रायोरिटी इज अ टिफिन. सो मी हे जे मिनी टेडी बेअरचे जे बनवलेले आहे हे माझ्या मुलाच्या ब्रेकफास्टसाठी बनवले आहे. आणि त्याला मी थोडेसे फ्रेंच फ्राईज पण दिले आणि कॅचअप थोडा दिला आणि इकडे थोडं डेकोरेशन म्हणून मूग थोडेसे टाकलेले आहे जस्ट कॅप्चर द फोटोसाठी. आणि नंतर मग आपण हा चिल्ला जो आहे जो केलेला आहे तो मी तुम्हाला माझ्या हाताने आता त्याला तोडून दाखवणार आहे की तो एक्झॅक्टली कसा झाला आहे. बघा सॉफ्टनेस, बघा सॉफ्टनेस इतकी छान आहे तर चवीला किती छान असेल आणि वरतून मस्त क्रिस्पी असं झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही एकदा खाऊन बघा आणि मला सांगा की तुमचा चिल्ला जमतो की नाही. आणि दुसरी जी प्रोसेस होती ती होती की आता आपल्याला बनवायचा आहे खरं तर डोसा. हा झाला ब्रेकफास्टचा पार्ट. तर आता मी ब्रेकफास्टसाठी आता बनवते हा जो डोसा आहे तो. बघा तुम्हाला पण येतो का माझ्यासारखा डोसा? जर तुम्हाला येत नसेल ना तर तुम्ही मला नक्की DM करा, मी सांगेल एक्झॅक्टली कसा बनवायचा. मी शिकवेन. यावर जर व्लॉग हवा असेल तर मी व्लॉगसुद्धा करेल, तर मला नक्की सांगा. हा जो डोसा आहे आधी कमी गॅसवर होऊ द्या आणि नंतर मग त्याला थोडा असा ब्राउनिश रंग आल्यानंतर थोडासा त्याला साईड पलटावा. बघा तुम्ही क्रिस्पी किती झाला आहे ते बघा. मग हा झाला ब्रेकफास्टचा आणि हा झाला माझ्या मुलाचा टिफिन. आणि हा मी टिफिन बघा त्याला एकदम हेल्दी टिफिन दिला आहे. माझ्याकडे बनाना नव्हता बट चिप्स अवेलेबल होते, सो चिप्स इज ऑल्सो हेल्दी म्हणून मी त्याला दिले आहे की जेणेकरून एखादं फ्रूट जाईल. आणि आता माझी जी सिक्रेट टीप आहे ती मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्हाला जर मुगाचा डोसा बनवायचा आहे, अख्खे मूग जे असतात ते रात्रभर भिजवायचे, पण तुम्हाला इथे दिसत असेल की मी त्यात तांदूळसुद्धा टाकले, तर तुम्ही त्याच्यामध्ये 3 ते 4 किंवा म्हणजे अर्धी वाटी तांदूळ तुम्ही त्याच्यात नक्की टाका की जेणेकरून तुमचा जो डोसा आहे त्याला एक अशी म्हणजे त्या डोसा तुमचा एकदम परफेक्ट येईल. आणि परफेक्ट आल्यामुळे तो असा तव्याला चिकटणार नाही. बऱ्याच वेळेस लोकांचं असं होतं की जे मूग भिजवतात आणि त्या चिल्ला काढताना चिल्ला चिकटूनच जातो, तो निघतच नाही आणि तो अक्षरशः जळून जातो.
तसं न करता तुम्ही ही टीप यूज करून बघा. त्याच्यात थोडेसे तांदूळ टाका आणि बघा मग तुमचा चिल्ला किती खरपूस होईल. टीप आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला लाईक करा. थँक्यू.